ओके, वेलकम वन्स अगेन. आपण बघतो टॉपिक मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. आपण याच्यामध्ये आतापर्यंत मॅग्नेटिक फोर्स बघितला किंवा सायक्लोट्रॉन बघितला, ठीक आहे, किंवा मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन कशी असते हे बघितलं. सगळ्यात महत्त्वाचं ते होतं. सो आपल्याला एक कन्सेप्ट समजली की जर मॅग्नेटिक फील्डमध्ये चार्ज असेल तर त्या चार्जवरती एक फोर्स एक्सपिरियन्स होतो. मग तो कुठल्या डायरेक्शनला होतो हे आपण बघितलं. ओके, हेच आपण अजून असं सांगू शकतो की एखादी जर कॉईल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवली असेल आणि त्या कॉईलमधनं करंट पास होत असेल तर त्या कॉईलवरती काय ऍक्ट होणार आहे, तर फोर्स ऍक्ट होणार आहे. म्हणजे जसा चार्जवरती फोर्स ऍक्ट होत होता सेम तसा फोर्स जर एखाद्या कॉईलमधनं करंट पास होत असेल तर त्या कॉईलवरती होणार आहे. ओके, ही डायग्राम आहे, आपण ही डायग्राम डिस्कस करूया. मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर हा पॉईंट बघूया, किंवा या कॉईलवरती ऍक्ट होणारा टॉर्क आणि त्याचं एक्सप्रेशन याचा स्टडी आज आपण करणार आहे. पण त्याच्या आधी आपण एक बेसिक कन्सेप्ट बघू, मोटर, जी की 11th कन्सेप्ट ऑलरेडी झालेली आहे. बघा, मोटरचं जे प्रिन्सिपल आहे ते बघा. व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ मोटर? ओके, मोटरला इलेक्ट्रिक एनर्जी दिली जाते. सो इलेक्ट्रिक एनर्जी इज द इनपुट फॉर द मोटर. आणि मोटर रोटेट होते ना, सो रोटेट होते म्हणजे ती कुठली एनर्जी झाली, तर मेकॅनिकल एनर्जी झाली. सो इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. बघा मी काय म्हणतोय, इलेक्ट्रिक एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली, मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली. सो दिस द प्रिन्सिपल ऑफ मोटर. आणि जनरेटरचं प्रिन्सिपल बरोबर याच्या रिव्हर्स असतं. बघा, मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. मोटर म्हणजे काय होते की लाईट दिल्यानंतर, इलेक्ट्रिक करंट दिल्यानंतर इट बिकम ऑर इट स्टार्ट्स. आणि जनरेटरमध्ये काय होते की आधी मोटर फिरवावी लागते. मोटर इन द सेन्स जे काही मेकॅनिकल शाफ्ट आहे तो फिरवावा लागतो, मग तो इंजिनच्या मदतीने फिरवला जातो आणि मग इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. त्याला आपण जनरेटरचं प्रिन्सिपल म्हणतो. ओके, सो हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आणि याचं जर ऍप्लिकेशन म्हटलं तर हे मोटरचं ऍप्लिकेशन आहे असं आपण म्हणू शकतो. सो मोटरमध्ये काय होतं, इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द मेकॅनिकल एनर्जी. आणि त्याला कुठला रिझन आहे, तर हा रिझन आहे. मॅग्नेटिक फील्डमध्ये जर एखादी कॉईल ठेवली असेल तर त्या कॉईलवरती एक फोर्स ऍक्ट होतो. सेम इथं आहे, हे मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर आहे की ज्याच्यामध्ये एक कॉईल आहे. बघा, इथं सेंटरला सी म्हणजे कोर म्हटलं जातं त्याला, किंवा तिथं कॉईल आहे, रेक्टँग्युलर कॉईल आहे ती. आणि त्या कॉईलमध्ये आपण काय करतो, इलेक्ट्रिक करंट पास करणार आहे. सपोज इलेक्ट्रिक करंट पास केला असं आपण म्हणूया. आणि हा इलेक्ट्रिक करंट पास केल्यामुळे ही कॉईल कुठे ठेवलेली आहे, मॅग्नेटिक फील्डमध्ये, नॉर्थ आणि साऊथच्या फील्डमध्ये. स्ट्रॉंग हॉर्स पोल शू मॅग्नेट्स आहेत, परमनंट मॅग्नेट म्हटलं जातं त्याला. याच्यामध्ये ती कॉईल ठेवलेली आहे आणि त्या कॉईलवरती आता काय होणार आहे, टॉर्क ऍक्ट होणार आहे. म्हणजे ती कॉईल रोटेट व्हायला लागणार आहे. टॉर्कचा अर्थ कळतोय, इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आर नथिंग बट द टॉर्क. बरोबर, दोन फोर्सेस असतात किंवा कपल ऑफ फोर्स म्हणतो बघा टॉर्क म्हणजे. सो दोन फोर्सेस इक्वल आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये जर अप्लाय झाले तर त्याला आपण टॉर्क म्हणतो. ओके, लिनियर मोशन मध्ये फोर्स असतो तसा अँग्युलर मोशन मध्ये टॉर्क असतो. आपण बघितलं होतं ना, लिनियर मोशन मध्ये फोर्स अँड दॅट फोर्स इज अनालॉगस टू द टॉर्क फॉर द अँग्युलर ऑर रोटेशनल मोशन ऑर concept. So we can define the analogy of the force and torque. Also आपण फोर्स आणि टॉर्कचं जे रिलेशन आहे ते पण वापरू शकतो. टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे सुद्धा रिलेशन तुम्हाला 11वीला किंवा याच्या आधी झालं असेल. टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो तेही रिलेशन आपल्याला इथं यूज करता येतं. सो आज आपण काय काय बघणार आहे बघा. आज आपण सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा एमसीजी. सो प्रिन्सिपल ऑफ एमसीजी सगळ्यात पहिल्यांदा बघूया. त्याच्यानंतर त्याची ही डायग्राम, बेसिक वर्किंग कन्स्ट्रक्शनची डायग्राम आहे सोपी. याच्यानंतर टॉर्क कसा ऍक्ट होतो, मग तो ऍक्च्युली 2 पॉईंट वेगळे दिलेले आहेत बुकमध्ये. एक पॉईंट म्हणलेला आहे की टॉर्क ऍक्टिंग ऑन ए करंट कॅरिंग कंडक्टर, किंवा एखाद्या कॉईल मधनं करंट पास होत असेल तर त्याच्यावरती किती टॉर्क ऍक्ट होईल, हे पहिलं एक्सप्रेशन आहे. आणि दुसरा पॉईंट जो आहे तो मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर असा पॉईंट आहे. पण आपण एक कंबाईन मध्ये शिकूया, दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहेत म्हणून. लक्षात आलं? आता याचं बेसिक ऍप्लिकेशन बघा मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचं. तर तुम्हाला व्होल्टमीटर आणि अॅमीटर माहित आहेत का बघा.
ॲमीटर म्हणजे काय? इट इज युज्ड टू मेजर द इलेक्ट्रिक करंट, दॅट इज सिम्पली कॉल्ड ॲज ॲमीटर. आणि व्होल्टमीटर म्हणजे काय? इट इज युज्ड टू मेजर द व्होल्टेज इन द सर्किट. तर ॲमीटर आणि व्होल्टमीटर ही जी दोन मीटर्स आहेत, ही दोन मीटर्स याच्या प्रिन्सिपल वरती काम करतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ॲमीटर अँड व्होल्टमीटर आर द ऍप्लिकेशन्स ऑफ द एमसीजी. मोटर इज ऑल्सो ऍप्लिकेशन ऑफ द एमसीजी. सिंपल आहे. फक्त मोटरमध्ये ही अशी कन्स्ट्रक्शन, हे स्ट्रक्चर असं नसतं, वेगळ्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन असतं. पण या सगळ्यांमधलं जर आपण प्रिन्सिपल बघितलं तर प्रिन्सिपल इज सेम. दॅट इज इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द मेकॅनिकल एनर्जी. ओके. सो एमसीजीचं प्रिन्सिपल काय सांगतं बघा. व्हेन ए करंट कॅरिंग कॉइल इज प्लेस्ड इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता नॉर्थ आणि साऊथ याच्यामध्ये काय आहे? युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. त्याला रॅडियल मॅग्नेटिक फील्ड सुद्धा म्हटलं जातं. हे रॅडियल मॅग्नेटिक फील्ड, ही जी कोर आहे सेंटरला, ही कोर ते रॅडियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करायचं काम करते किंवा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करायचं काम करते. आणि या फील्डमध्ये आपण काय ठेवलेलं आहे? कॉइल ठेवलेली आहे. ओके. सो ए करंट कॅरिंग कॉइल विच इज प्लेस्ड इन an uniform magnetic field, okay, then it experiences a torque. त्याच्यावरती काय ऍक्ट होणार आहे? टॉर्क ऍक्ट होणार आहे. म्हणजे दोन फोर्सेस ऍक्ट होणार आहेत, इक्वल अँड अपोजिट फोर्सेस. सो दिस इज द बेसिक अँड जनरल प्रिन्सिपल ऑफ द मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. काय म्हटलं मी? जर एखादी कॉइल आणि त्या कॉइल मधनं करंट असेल आणि ती कॉइल जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवली असेल तर त्या कॉइल वरती काय ऍक्ट होणार आहे? टॉर्क ऍक्ट होणार आहे. सिंपल. सो दिस इज द प्रिन्सिपल ऑफ मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. आता ही जी डायग्राम दिसते, ही डायग्राम काय आहे? तर कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द एमसीजी म्हणूया आपण. सिंपल आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ड्रॉ काय करायचं? नॉर्थ आणि साऊथ हॉर्स, पोल, शू, मॅग्नेट्स ड्रॉ करायचे. सर याच्यामध्ये काय असणार आहे? तर मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. या दोन मॅग्नेट्सच्या मध्ये एक कॉइल सस्पेंड करायची, वरून टांगलेली आहे ना कॉइल, मिरर थ्रू. ओके. सो मिरर म्हणजे हे डिफ्लेक्टिंग युनिट किंवा डिफ्लेक्टिंग पोर्शनचं आहे, किंवा तिथं आपल्याला ते निडल डिफ्लेक्ट झालेली दिसेल, तिथं मेजरमेंट करता येईल. सो दॅट इज द पार्ट ऑफ द मिरर. सो ही कॉइल टांगलेली आहे नॉर्थ आणि साऊथ ह्या दोन मॅग्नेटच्या मध्ये, आणि ह्या कॉइलला एक हेलिकल स्प्रिंग खाली कनेक्ट केलेली आहे. ह्या कॉइलमध्ये ट्विस्ट तयार होणार आहे जर ही कॉइल रोटेट होत असेल तर. मला सांगा, आपण एखादी कॉइल घेतो आणि समजा अशी रोटेट केली आपण आणि थोड्या वेळाने सोडून दिली तर काय होतं? ती कॉइल पुन्हा आहे त्याच्या पोझिशनला येते. सो ते काम कोण करेल? तर ही जी हेलिकल स्प्रिंग आहे याला लोअर सस्पेन्शन असं म्हणलेलं आहे, हे काम करणार आहे. ह्या मिररला किंवा हे जे आहे याच्यावरचं ह्याला अप्पर सस्पेन्शन म्हणलेलं आहे, कारण ती जी कॉइल आहे विथ द हेल्प ऑफ सम डिफरंट पार्ट्स, दॅट इज मिरर, कोर अँड द हेलिकल स्प्रिंग, इट इज सस्पेंडेड इन बिटवीन टू मॅग्नेट्स. ओके. आणि हे जे दोघ जण आहेत त्यांना म्हटलं जातं स्ट्रॉंग मॅग्नेट्स आहेत, जे की मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करायचं काम करतात. आणि याच्या आतमध्ये कॉइल आहे किंवा सेंटरला कोर आहे, आयर्न कोर आहे. ती कोर काय काम करते? तर ते जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते रॅडियल किंवा युनिफॉर्म करायचं काम करते. सो असं एक बेसिक कन्स्ट्रक्शन आहे. आपल्यामध्ये याच्याला कन्सेप्च्युअलला काय लक्षात ठेवावं लागेल? तर टॉर्क किती ऍक्ट होतो, तो टॉर्क कसा ऍक्ट होतो, बरोबर. टॉर्क ऍक्ट झाल्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारचे तिथं टॉर्क असतात, बरोबर, किंवा तिथं अँगल ऑफ डिफ्लेक्शन कसा तयार होतो, किंवा करंट कसा आहे, तिथं मॅग्नेटिक फील्ड कुठं आहे, लेंथ ऑफ द जी काही कॉइल आहे ती कुठं आहे. ओके. सो हे सगळं डिपेंड आहे त्याच्यामध्ये. सो आपण सांगूया, आपण ती डायग्राम बघूया, त्या डायग्रामवर आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करूया. आता हे झालं याचं कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. सो दिस इज द प्रिन्सिपल आपण बघितलं. प्रिन्सिपल काय बघितलं? व्हेन ए करंट कॅरिंग कॉइल इज प्लेस्ड इन ए मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्सेस ए टॉर्क. सिंपल. एखादी कॉइल जर करंट फ्लो करत असेल त्या कॉइल मधनं आणि ती कॉइल जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवली असेल तर त्याच्यावरती टॉर्क ऍक्ट होतो. दॅट इज द सिंपल प्रिन्सिपल ऑफ द मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. दिस इज द कन्स्ट्रक्शन डायग्राम. आणि वर्किंग काय? तर करंट पास झालं, कॉइल रोटेट झाली, का तर त्याच्यावरती टॉर्क ऍक्ट झाला. मग आता टॉर्क म्हणजे काय? तर टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस. मग आपल्याला ते फोर्सेस दाखवले पाहिजेत. मग फोर्सेस दाखवायचे म्हटल्यानंतर त्यांची डायग्राम ड्रॉ केली पाहिजे, त्या फोर्सेसची डायरेक्शन ड्रॉ केली पाहिजे, कुठल्या डायरेक्शनला ते फोर्सेस आहेत. मग त्यासाठी आपण राईट हँड पाम रूल बघितलेला आहे, बरोबर. ही चार बोटं ज्या डायरेक्शनला आहेत त्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणायचं. ही डायरेक्शन होती
मोशन ऑफ चार्जची, पण आता इथं ही डायरेक्शन कशाची सांगायची, मोशन ऑफ चार्जच्या ऐवजी मोशन ऑफ व्हेलॉसिटी म्हटलं होतं ना, त्याच्याऐवजी आपण इथं करंटची डायरेक्शन म्हणू शकतो, कन्व्हेन्शनल करंट. कन्व्हेन्शनल करंटचा अर्थ काय, पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह होतोय. ओके, सो मॅग्नेटिक फील्ड, motion of current or the direction of current, and whatever the palm direction is there, this direction is of force, that is magnetic force. मग आता हेच आपण एका पर्टिक्युलर डायग्रामच्या थ्रू बघूया की इक्वल अँड अपोजिट फोर्सेस कसे असतात आणि त्याच्यावरती टॉर्क हा कशा पद्धतीनं अप्लाय होतो. ओके, सो दिस इज द कन्स्ट्रक्शन डायग्राम. मी आहे तशीच ठेवतो ही डायग्राम. ठीक आहे. सो बघा, नॉर्थ अँड साऊथ हे दोन मॅग्नेट्स तर आपण आहे तसे ठेवले. ह्या दोन मॅग्नेटच्या मध्ये ही अशी कॉईल आहे असं आपण म्हणूया. लेट अस कन्सिडर इट इज अ रेक्टँग्युलर कॉईल. हा करंट आपण पास करतोय असं म्हणूया. सो करंट असा जाईल, पुन्हा इकडे येईल, पुन्हा इकडे येईल आणि करंट बाहेर पडेल. ओके, so we can define the current direction. magnetic field कसं असतं, या डायरेक्शनला. ही झाली करंटची डायरेक्शन. लक्षात आलं. बघा, करंटची डायरेक्शन समजली, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन समजली. आता आपण बघूया की मॅग्नेटिक फोर्स. आता आपण ह्या कॉइलला नावं देऊया. सपोज ए बी सी डी. ओके, सो इथं मी ड्रॉ करतो. फॉर एक्झाम्पल ही अशी आहे, आपण असं म्हणूया. सो ए बी सी डी, दीज आर द साइड्स ऑफ द रेक्टँग्युलर कॉइल. ओके, मॅग्नेटिक फील्ड याच डायरेक्शनला आहे आणि करंट इथं असा आहे, असा आहे, हा असा आहे आणि हा असा आहे. सो दीज आर द डायरेक्शन्स ऑफ द करंट्स. ओके, आता करंटला 4 डायरेक्शन्स मिळाले बघा, 1 2 3 4. पण 4 डायरेक्शन्स मध्ये जर ही आणि ही डायरेक्शन बघितली, म्हणजे कुठल्या, सीडी आणि जर एबी बघितलं, सीडी आणि एबी, तर सीडी आणि एबी मधल्या करंटची डायरेक्शन अँड मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे किंवा अपोजिट आहे असं म्हणू शकतो. म्हणजे अँगल किती झाला तिथं, 0 डिग्री किंवा 180 डिग्री झाला. मग मला सांगा, जर अँगल 0 डिग्री किंवा 180 डिग्री असेल तर साइन 0 किंवा साइन 180 झालं ना. सो फोर्स अप्लाय होईल का, होणार नाही. सिंपल, फोर्स इज इक्वल टू QVB साइन थिटा किंवा फोर्स इज इक्वल टू BIL साइन थिटा. आपण जस्ट याच्याच आधीच्या लेक्चर मध्ये बघितला होता, फोर्स किती असतो, F इज इक्वल टू BIL साइन थिटा. मग तिथं थिटा किती असणं गरजेचं आहे, तर 90 डिग्री किंवा 270 डिग्री असणं गरजेचं आहे. मग जर थिटा जर 0 डिग्री किंवा 180 डिग्री जर झाला तर साइनची व्हॅल्यू तिथं 0 होणार आहे. सो टोटल आन्सर काय होणार आहे, सो या 0 होणार आहे. सो या केसमध्ये म्हणजे लाइन CD अँड लाइन AB ऑफ द रेक्टँग्युलर कॉइल, या दोन्ही लाईन वरती कुठला फोर्स असेल का, नसेल. म्हणजे फोर्स इज इक्वल टू 0. मग फोर्स 0 आहे म्हणजे टॉर्क पण ऑब्विसली काय असेल तर 0 असेल. म्हणजे थोडक्यात ह्या दोन लाईनचा विचार होणार नाही. कशासाठी, टॉर्क साठी किंवा फोर्स साठी. सो ह्या दोन लाईन्स, CD लाईन आणि AB लाईन. सो देयर इज अ no any magnetic force or there is a no any torque applied. ओके, सो आता आपण बघूया ज्या उभ्या लाईन्स आहेत त्यांचा विचार करू. मग उभ्या कोण कोण आहेत, AD आणि AC BC. ओके, कारण यांच्यासाठी जर बघितलं तर आपण फॉर AD अँड BC म्हणूया. थिटा 90 डिग्री दिसतोय म्हणू शकतो आपण, किंवा 270 डिग्री म्हणू शकतो, पण 90 डिग्री आपल्याला लक्षात ठेवलं तरी चालेल. सो बघा, या केसमध्ये आता आपल्याला फोर्स फाइंड करायचा. तर इथं एक फोर्स असेल आणि इथे एक फोर्स असेल.
तर दोन्ही फोर्सेसची डायरेक्शन कशी असेल हे आपल्याला काढायचं आहे. आपण एक सांगू शकतो की हा करंट आणि हा करंट एकमेकांना कसे आहेत, अपोजिट आहेत. सो साहजिकच फोर्सेसची डायरेक्शन पण अपोजिट असेल. मग आपण पहिल्यांदा बीसी वरती किती फोर्स ऍक्ट होतोय हे फाइंड आउट करूया. सो बीसी साइड बघा. सो राईट हँड पाम रूल. ओके, ही बोटं मॅग्नेटिक फील्ड दाखवणार आहेत आणि हा अंगठा जो आहे तो इलेक्ट्रिक करंट दाखवणार आहे. तर जो पाम असेल तो मॅग्नेटिक फोर्स डिफाइन करेल. ओके, सो मी बघा ही अशी कंडिशन काढतो. ओके, लाईक दिस. सो मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक करंट आहे का, सेम हीच कंडिशन. मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक करंट. मग फोर्स कुठल्या डायरेक्शनला असेल, आतल्या डायरेक्शनला असेल. सो फोर्स हा इनवर्ड असेल, म्हणजे लाईक दिस. याला मी F1 बार म्हणतो. चालेल. सो कॉइल बीसी वरती ऍक्ट होणारा फोर्स जो असेल तो आतल्या डायरेक्शनला असेल असं आपण म्हणूया. मॅग्नेटिक फील्ड कसं आतल्या साईडला दाखवतात तसं आपण इथं दाखवलंय फक्त समजण्यासाठी. इनवर्ड डायरेक्शन. ओके, नेक्स्ट डीए चेक करूया किंवा एडी साठी बघा. एडी साठी पुन्हा अँगल परपेंडिक्युलर दिसतं तिथं. सो एडी साठी पुन्हा मॅग्नेटिक फील्ड असं, पण करंट कुठे आहे, खालच्या डायरेक्शनला. सो लाईक दिस. चालेल. मग जर ही केस असेल, इकडे मॅग्नेटिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक करंट खाली आहे, तर मॅग्नेटिक फोर्स कुठे असणार आहे, टुवर्ड्स यू, तुमच्याकडे असणार आहे. म्हणजे हा असा असेल, याला आपण F2 बार म्हणूया. ओके, सो ह्या दोन्ही केसेस मध्ये फोर्स अप्लाय होणार आहेत, पण हे दोन्ही फोर्सेस कसे असणार आहेत, इक्वल अँड अपोजिट फोर्सेस. दोन्ही फोर्सेसचं मॅग्निट्यूड कसं असेल, इक्वल असेल, फक्त डायरेक्शन कशी झाली, अपोजिट झाली. सो वी कॅन राईट magnitude wise these two forces are equal. एक बार म्हणूया दोघांसाठी पण, फक्त दोघांची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. कारण एक आहे तो इनवर्ड आहे आणि एक आहे तो आउटवर्ड आहे. समजलं इथपर्यंत. आता आपल्याला फोर्सची डेफिनेशन जी की आपण लास्ट लेक्चरला बघितली होती, काय डेफिनेशन होती, F bar is equal to I into bracket L bar cross B bar ना, बरोबर का, बरोबर आहे का डायग्राम डेफिनेशन बघा. किंवा और F is equal to BIL sin theta. ओके, और F is equal to BIL sin theta. So this is the definition of the force. Now हीच डेफिनेशन आता पुट करायची तर, म्हणजे F1 सुद्धा हाच आहे आणि F2 सुद्धा हाच आहे. म्हणजे F is equal to BIL sin theta. पण इथं थीटा परपेंडिक्युलर 90 डिग्री म्हणतोय ना आपण. सो F ची व्हॅल्यू काय येणार आहे, ओनली BIL. चालेल. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ फोर्स. सपोज इक्वेशन नंबर 1. समजलं इथपर्यंत. आता इथं लिहितो मी. सो आता फोर्स तर मिळाला आपल्याला BIL. आता टॉर्क फाइंड करायचा. टॉर्क, so torque is equal to force into perpendicular distance. Torque ची डेफिनेशन, torque is equal to force into perpendicular distance. फोर्स F1 घ्या किंवा F2 घ्या, BIL आणि into perpendicular distance. आता आपण डिस्टन्सेस अजून दाखवलेले नाहीयेत, बरोबर. सो ही जी कॉइलची लेंथ झाली, ठीक आहे, आणि ही झाली कॉइलची ब्रेड्थ, आणि ही ब्रेड्थ म्हणजेच काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. सो आपण इथे लिहू शकतो B. ओके, सो आपल्याला टॉर्क किती मिळालं बघा, BIL इंटू B. चालेल. किंवा हाच मिळाला BIL. ओके, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ सपोज टॉर्क किती असतो, BIA. पण आता ही कॉइल आहे, ह्या कॉइल वरती नंबर ऑफ टर्न्स किती आहेत त्याच्यावरती फोर्स वाढणार आणि टॉर्क वाढणार. ओके, मग नंबर ऑफ टर्न जर एकच असतील तर टॉर्क किती एवढा असेल, पण जर n नंबर ऑफ टर्न्स असतील तर तेवढ्या पटीने तो टॉर्क काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे हाच फॉर्म्युला टॉर्क इज इक्वल टू NBIA असा होणार आहे. सो हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर 1 टर्न, आणि हा जो आहे तो फॉर n नंबर ऑफ टर्न्स. वायर्स त्याच्यावरती टर्निंग केले जाऊ शकतात ना. सो n नंबर ऑफ टर्न्स असतील तर हा फॉर्म्युला किती झाला,
NBI इतका तयार झाला. लक्षात येते. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द टॉर्क, आणि यालाच म्हटलं जातं टॉर्क ऍक्टिंग ऑन ए कॉइल विच इज हॅव्हिंग करंट. एखाद्या कॉइल मध्ये जर करंट पास होत असेल तर त्या कॉइल वरती किती टॉर्क ऍक्ट होतो, तर इतका टॉर्क ऍक्ट होतो, NBIA. ओके, सो वेअर वी कॅन रिप्रेझेंट N इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स, B इज इक्वल टू युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, I म्हणजे काय, त्याच्यामधून जाणारा इलेक्ट्रिक करंट, आणि A म्हणजे काय, एरिया ऑफ कॉइल, लांबी गुणिले रुंदी, लेंथ इनटू ब्रेड. झालं का इथलं? लेंथ इनटू ब्रेडच्या बद्दल आपण काय लिहिलं, एरिया लिहिलं. सो हा जो टॉर्क आहे तो एवढ्या एवढ्या गोष्टींवरती डिपेंड आहे. लक्षात आलं? सो आता बघा, हा टॉर्क जो आहे तो टॉर्क त्या कॉइल वरती ऍक्ट होतो, आणि हा टॉर्क कॉइल वरती ऍक्ट झाल्यानंतर ती कॉइल रोटेट होणार आहे. लक्षात येते का बघा? सो दिस इज नथिंग बट द टॉर्क ऍक्टिंग ऑन ए रोटेटिंग कॉइल. मग हा टॉर्क जर या कॉइल वरती ऍक्ट झाला तर ही कॉइल फिरते, बरोबर. मग कॉइल फिरली म्हणजे आपल्याला काय, तिथं डिफ्लेक्शन मिळालं. बघा मी काय म्हटलं, जर हा टॉर्क त्या कॉइल वरती ऍक्ट झाला तर आपल्याला काय मिळालं, कॉइलचं डिफ्लेक्शन मिळालं. कॉइल डिफ्लेक्ट झाली एका पर्टिक्युलर अँगलनी. आता अजून इथं कुठे अँगल आलाय का, आलेलं नाही, पण आता अँगल येणार आहे. ओके, सो काय म्हटलं मी, जर कॉइल मॅग्नेटिक फील्ड मध्ये असेल आणि इफ द करंट इज फ्लोइंग थ्रू द मॅग्नेटिक फील्ड, देन द टॉर्क इज अप्लाइड और टॉर्क इज ऍक्टिंग ऑन द कॉइल. मग तो किती ऍक्ट झाला, तर इतका ऍक्ट झाला. मग हा टॉर्क ऍक्ट झाल्यामुळे काय झालं, तर ती कॉइल डिफ्लेक्ट झाली, डिफ्लेक्शन झालं त्या कॉइलचं, बरोबर. नीडल असते का बघा, नीडल ॲमीटर मध्ये, व्होल्ट मीटर मध्ये, किंवा स्पीडोमीटर असतो आपला गाडीचा, नीडल असते. गाडीचा स्पीड वाढला की नीडल जास्त जाते, स्पीड कमी केली पुन्हा नीडल खाली येते ना. सो हे डिफ्लेक्शन होते ना. सो हे डिफ्लेक्शन विथ सम अँगल असंच होतं ना, काहीतरी डिग्रीने डिफ्लेक्शन होते. सो हा टॉर्क जेव्हा ऍक्ट होतो तेव्हा त्या कॉइल मध्ये डिफ्लेक्शन होतं, म्हणून ह्या टॉर्कला डिफ्लेक्टिंग टॉर्क असं म्हटलं जातं. बघा, म्हणून मी हीच डेफिनेशन पुन्हा इथं रिअरेंज करून लिहितो. टो डी, दॅट इज डिफ्लेक्टिंग और डिफ्लेक्शन टॉर्क इज इक्वल टू NBIA. So this is nothing but the equation number 2. Okay, so we can write, इथं आपण म्हणूया फ्रॉम 1, आपण ह्या 1 वरून इथं रेफरन्स घेतला ना. सो आपल्याला डिफ्लेक्टिंग टॉर्क किती मिळाला, NBIA. डिफ्लेक्टिंग का म्हटलं, लक्षात आलं का नाव दिलं ते. सो जेव्हा टॉर्क ऍक्ट होतो त्या कॉइल वरती तेव्हा ती कॉइल डिफ्लेक्ट होते. हे आपल्याला मिरर मध्ये बघायला मिळतं, रिडिंग्स बघायला मिळतात, डिफ्लेक्शन बघायला मिळतं. म्हणून हा जो टॉर्क आहे याला आपण काय म्हणतोय, डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणतोय. आता टॉर्क ऍक्ट झाला, कॉइल रोटेट झाली, पण आपण समजा करंट 0 करून घेतला. करंट 0 झाला की टॉर्क 0 आला पाहिजे ना. म्हणजे डिफ्लेक्शन झालेला टॉर्क किंवा डिफ्लेक्शन झालेली ती नीडल आहे पुन्हा त्याच्या जागेवरती आली पाहिजे. मग ते कोण काम करणार आहे, तर हे लोअर सस्पेन्शन हेलिकल स्प्रिंग जे आहे ना, तर ही स्प्रिंग काय करते, फॉस्फरस ब्रॉन्झची स्प्रिंग असते ही, त्या टॉर्कला पुन्हा त्याच्या म्हणजे कॉइलला पुन्हा ओरिजिनल पोझिशनला आणते. ओके, ट्राईज टू प्लेस और कीप द कॉइल at its own position, it means at its rest position, we can say that. ओके, कधी जर करंट 0 केला तर मग जेवढा डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे तेवढाच तो रिव्हर्स मध्ये पुन्हा येणार आहे ना 0 ला. आणि जो रिव्हर्स मध्ये पुन्हा जी कॉइल फिरते तेव्हा पण त्याच्यावर जो टॉर्क असतो त्याला रिस्टोरिंग टॉर्क म्हटलं जातं किंवा कंट्रोलिंग टॉर्क म्हटलं जातं बघा. ओके, सो इक्वेशन 2 मिळालं आपल्याला, डिफ्लेक्टिंग टॉर्क. आणि जेव्हा ही स्प्रिंग फिरून पुन्हा नीडलला आहे त्या पोझिशनला आणेल किंवा कॉइलला आहे त्या पोझिशनला आणेल तेव्हा म्हटलं जातं कंट्रोलिंग टॉर्क. आणि तो कंट्रोलिंग टॉर्क कोणावरती डिपेंड असतो, तर अँगल ऑफ डिफ्लेक्शन थीटा. सो टो सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द थीटा असं आपण म्हणू शकतो. ओके, हेच इक्वेशन मी असंही करू शकतो, देअरफॉर टो सी इज इक्वल टू के इंटू थीटा. इक्वेशन नंबर 3 म्हणूया याला. Okay, so this tau d is nothing but deflecting torque. Okay, and this tau c is nothing but
कंट्रोलिंग टॉर्क. बघा इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 आपल्याला डिफ्लेक्टिंग टॉर्क एक मिळाला आणि कंट्रोलिंग टॉर्क एक मिळाला. सो वी हॅव these two types of torques, that is controlling torque and deflecting torque. सो आता मला सांगा मॅथमॅटिकल दोघांची व्हॅल्यू कशी असणार आहे, तर सेम असणार आहे. कुणाकुणाची, डिफ्लेक्टिंग टॉर्कची आणि कंट्रोलिंग टॉर्कची. डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणजे काय, कॉइलचं डिफ्लेक्शन झालं, आणि कंट्रोलिंग टॉर्क म्हणजे काय, कॉइल पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आली, ती टोसीच्या मदतीनं. आणि तो टोसी किती असतो, तर के इंटू थिटा, वेर के इज नथिंग बट कॉन्स्टंट. ओके, आणि हा जो कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट या स्प्रिंगचा कॉन्स्टंट आहे असं म्हटलं जातं. त्या स्प्रिंग वरती डिपेंड आहे की हा कॉन्स्टंट कसा असेल. सस्पेन्शन कॉन्स्टंट किंवा कंट्रोलिंग किंवा ट्विस्ट कॉन्स्टंट म्हटलं जातं ह्या केला. सो टोस इज इक्वल टू के इंटू थिटा. सो दिस इज द इक्वेशन नंबर 3. डिफ्लेक्टिंग टॉर्क इज द इक्वेशन नंबर 2. सो हे दोन्ही टॉर्क कसे असतात, ऍट इक्विलिब्रियम पोझिशन किंवा ऍट बॅलन्स कंडिशन, these two torques are the same. So we can write at balanced condition or equilibrium. बघा, बॅलन्स कंडिशन किंवा इक्विलिब्रियम कंडिशनला हे दोन्ही टॉर्क्स कसे असतात, सेम असतात. मग आपण लिहू शकतो टो डी इज इक्वल टू टो सी. याचा अर्थ काय, डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इक्वल टू द कंट्रोलिंग टॉर्क. सो आपण लिहिलं टो डी इज इक्वल टू टो सी. मग टो डी ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडं, देअरफॉर एन बी आय ए इज इक्वल टू के इंटू थिटा. चालेल. बघा आपण काय लिहिलं, सो एन बी आय ए इज इक्वल टू के इंटू थिटा. आता याच्यामध्ये सगळ्या क्वांटिटीज आपल्याला माहित आहेत. एन म्हणजे काय, बी म्हणजे काय, आय म्हणजे काय, ए म्हणजे काय, किंवा के म्हणजे काय, किंवा थिटा म्हणजे काय. लक्षात आलं. सो आपण ही दोन इक्वेशन्स एकत्र केली. सो आपण याच्यावरनं काय काय काढू शकतो बघा. देअरफॉर आय काढू शकतो आपण के अपॉन एन बी ए इंटू थिटा. सो वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ करंट, दॅट इज आय इज इक्वल टू के अपॉन एन बी ए इंटू थिटा. आता जर आपण ह्या ब्रॅकेटच्या टर्म मध्ये बघितलं तर के असेल, स्मॉल एन असेल, बी असेल किंवा एरिया असेल, हे सगळं कॉन्स्टंट असणार आहे. सो आय आणि थिटा मधलं रिलेशन बघितलं तर काय सांगू शकतो आपण, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द थिटा. सिंपल आहे ना. सो इलेक्ट्रिक करंट जेवढं असेल तेवढं अँगल ऑफ डिफ्लेक्शन तिथं असेल. थोडा करंट पाठवला, थोडं डिफ्लेक्शन होणार ना कॉइलचं. सो फॉर स्मॉल अमाउंट ऑफ करंट, स्मॉल अँगल ऑफ डिफ्लेक्शन. फॉर लार्ज अमाउंट ऑफ करंट, लार्ज अँगल ऑफ डिफ्लेक्शन. So we can define the electric current and angle of deflection are directly proportional to each other. It means as current increases through the coil, their angle of deflection also increases. So we can define the relationship between current and theta. बघा लक्षात आलं का. So this is the equation, that is deflecting torque जे आहे. आता बुक मध्ये पहिला पॉइंट असं म्हटलेलं आहे की टॉर्क आणि करंट कॅरिंग लूप किंवा करंट कॅरिंग कंडक्टर, ओके, किंवा करंट कॅरिंग कॉइल, ते टॉर्कचं एक्सप्रेशन म्हणजे हेच एक्सप्रेशन आहे. लक्षात आलं. सो एक्सप्रेशन कसं काढलं, फोर्स इज इक्वल टू बी आय एल वरनं, बी आय एल साइन थिटा वरनं घेतलं आणि टॉर्कची डेफिनेशन लिहिली, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आणि त्याच्यावरनं हे इक्वेशन आपण फाइंड केलं. तुम्हाला जर फक्त टॉर्कचा क्वेश्चन असेल किंवा टॉर्कचं फक्त किती आहे टॉर्क असं विचारलं तर त्याचं एक्सप्रेशन हे एवढं असतं, एन बी आय ए. सो टॉर्क हा एवढ्या एवढ्या गोष्टींवरती डिपेंड असतो. आणि जर एमसीजी काढायचं म्हटलं तर एमसीजी मध्ये हे टॉर्कचं पण इक्वेशन घ्यायला लागतं, हा पण टॉर्क घ्यायला लागतो, दोन्ही इक्वल करायला लागतात आणि मेन हे करंटचं इक्वेशन फाइंड करावं लागतं. सो याला म्हटलं जातं इक्वेशन ऑफ द करंट फ्लोइंग थ्रू द कॉइल किंवा रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिक करंट अँड अँग्युलर किंवा अँगल ऑफ डिफ्लेक्शन, दॅट इज आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिटा. सो ह्या क्वांटिटीवरून आपण सांगू शकतो. आता बघा थिटा आणि आयचं रिलेशन आपल्याला हे मिळालं. सो एमसीजीचा जो पॉइंट असतो त्या पॉइंट मध्ये आय आणि थिटाचं रिलेशनशिप इम्पॉर्टंट सांगितलं जातं, ते अशा पद्धतीने लिहिलं जातं. ते कसं आलं ते आपण ह्या आजच्या पॉइंट मध्ये बघितलं. सो आपण दोन पॉइंट्स कव्हर केले. एक पॉइंट म्हणजे टॉर्क, एखाद्या कॉइल मधनं करंट पास होत असेल आणि ती कॉइल जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवली असेल तर किती टॉर्क ऍक्ट झाला हे आपण बघितलं.
ॲज वेल ॲज जर तो टॉर्क ऍक्ट झालेला असेल, मग तो डिफ्लेक्टिंग असतो किंवा तो कंट्रोलिंग तिथं टॉर्क असतो, यांचा संबंध काय, आणि मग हे जर इक्वल झाले असतील तर आपल्याला करंट आणि थिटाचं रिलेशन मिळालं. सो दिस इज नथिंग बट द मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर किंवा टॉर्क ऍक्ट्स ऑन ए करंट कॅरिंग कॉइल. अगदी सोपं आहे हे, जास्त इन डिटेल किंवा बुकमध्ये ज्या स्टेप्स आहेत त्याच पद्धतीने घ्यायला पाहिजे असं काही नाही. आपल्याला मेन हा टॉर्क कसा येतोय किंवा ते मागाशी आपण फोर्सचं BIL sin थिटा कसं रिलेशन वापरलं त्यासाठी आपण लास्ट लेक्चरला बघा BIL कसं आलं हे बघितलं होतं, किंवा जे काही फोर्सचे एक्सप्रेशन्स होते ते बघितले होते, हेलिकल मोशन बघितले होते, सायक्लोट्रॉन त्याच्या आधी बघितलं होतं, आणि बेसिक मॅग्नेटिक फोर्स आपण बघितलं होतं. सो सगळ्यांच्या बेसवरती हे आपल्याला इथं बघायला मिळतं. याच्या आधीच्या सिलेबसमध्ये मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर इन डिटेल सांगितलं होतं, त्याच्यावरती अजून ॲमीटर व्होल्टमीटरचं एक्सप्लेनेशन, सेन्सिटिव्हिटीची डेफिनेशन, ॲक्युरेसीची डेफिनेशन, हे सगळं मागच्या सिलेबसला सांगितलं होतं. पण यात फक्त आता हे कन्स्ट्रक्शन ठेवलेलं आहे आणि एक टॉर्कची डेफिनेशन ठेवलेली आहे आणि हे इक्वेशन कसं आलं ते. पण ऍक्च्युली हे इन डिटेल मी सांगायचा प्रयत्न केला की डिफ्लेक्टिंग टॉर्क काय असतो, कंट्रोलिंग टॉर्क काय असतो, त्यांच्यामध्ये रिलेशन काय असतं, आणि त्याच्यावरनं हे आपल्याला एक्सप्रेशन्स कसे मिळतात हे आपण बघू. सो दीज आर द टू इम्पॉर्टंट पॉइंट्स, दॅट इज टॉर्क अँड मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. लक्षात आलं? आय होप की हे समजलं असेल सगळ्यांना. सो याच्या रिलेटेड जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत भरपूर आहेत त्याच्यावरती, पण याच्यावरती जर मॅथमॅटिकल विचार करायला गेला तर मॅथमॅटिकली सेन्सिटिव्हिटी ॲक्युरेसी पण विचारली जाते, पण आताच्या सिलेबसमध्ये सेन्सिटिव्हिटी आणि ॲक्युरेसी दिलेलं नाहीये. सो आपल्याला MCG किंवा हा जो टॉर्क आहे याची जी काही बेसिक रिलेशन्स आहेत मॅथमॅटिकल रिलेशन्स त्याच्यावरतीच जास्त काम करावं लागेल. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं होतं बघा, फोर्स इज इक्वल टू QVB sin थिटा, ह्या रिलेशन वरती मॅक्सिमम MCQs आपल्याला विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन जास्त पद्धतीनं किंवा जास्त इम्पॉर्टंट आहे ती कशी काढायची यासाठी आपण स्क्रू रूल बघितला होता, म्हणजेच क्रॉस प्रोडक्ट, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल बघितला होता किंवा राईट हँड पाम रूल बघितला होता. सो त्या सगळ्या रूलची मदत घेऊन आपण या ठिकाणी असलेल्या फोर्सची डायरेक्शन काढू शकतो. इथं सुद्धा आपल्याला फोर्स जो मिळाला होता त्याची सुद्धा डायरेक्शन तशीच काढायची. जास्त इम्पॉर्टंट पाम रूल सगळ्यांनी लक्षात ठेवा. सो आपण हे रिलेशन बघितलं तर फोर्स इज इक्वल टू QVB sin थिटा. त्याच्यानंतर आपण टाइम पिरियड बघितला, व्हेलॉसिटी बघितली, बरोबर, रेडियस बघितली होती सायक्लोट्रॉन मधल्या पॉईंटची, ते सुद्धा मॅथमॅटिकली इम्पॉर्टंट आहेत पण याच्या रिलेटेड मी सांगतोय. सो अजून एक रिलेशन आपण बघितलं होतं, F इज इक्वल टू BIL sin थिटा किंवा F इज इक्वल टू BIL म्हणायचं ना, बिल असं लक्षात ठेवा म्हणलं होतं मी. सो मॅक्सिमम फोर्स जो काही ऍक्ट होणार आहे त्या ठिकाणी तो किती असतो तर BIL इतका असतो, किंवा हे जर नंबर ऑफ टर्न्स असतील तर ह्याला NBIL असं म्हटलं जातं. म्हणजे जसं मी इथं N मल्टिप्लाय केला तसं ह्या फोर्सला सुद्धा काय म्हटलं जातं, F इज इक्वल टू NBIL. सो हा फॉर्म्युला कशासाठी झाला, फॉर N नंबर ऑफ टर्न्स झाला. आणि हा फॉर्म्युला म्हटलं तर फक्त N ची व्हॅल्यू किती टाकली तर ऑटोमॅटिक 1 टाकली. सो ऍक्च्युअली N इथं हा असतो, पण आपल्याला जर नंबर ऑफ टर्न साठी लिहायचा असेल तरच तो N डिफाइन करायचा. अदरवाइज एकच नंबर ऑफ टर्न असेल किंवा एकच कॉइल फक्त म्हटलेला आहे तर मात्र तिथं N ची व्हॅल्यू 1 करायची आणि फोर्सची व्हॅल्यू किती लिहायची, BIL इतकी लिहायची. लक्षात आलं? सो हे दोन फोर्सचे फॉर्म्युले जे आहेत ह्या दोन्ही फॉर्म्युलेज वरती आपल्याला जास्त न्यूमेरिकल्स याच्यामध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपण फोर्स आणि टॉर्क मधलं रिलेशन बघितलं. टॉर्क म्हणजे फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, ओके, परपेंडिक्युलर डिस्प्लेसमेंट, आणि टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याला NBIA इतका मिळाला होता. सो हे पण रिलेशन जास्त इम्पॉर्टंट आहे. सो NBIA, ओके. पुन्हा याच्यामध्ये मग जर एकच टर्न असेल तर N ची व्हॅल्यू 1 करा, जर N नंबर ऑफ टर्न्स असतील तर N ची व्हॅल्यू N नंबर ऑफ टर्न्स N ठेवू शकता, कारण नंबर ऑफ टर्न्स हे दिल्या जातात कधी कधी. सो 50 टर्न साठी करा, 100 टर्न साठी करा, त्यामुळे स्मॉल N ची व्हॅल्यू आपल्याला तिथं व्हॅरी होते किंवा ती चेंज करावी लागते. जर फॉर सिंगल टर्न जर असं म्हटलं तर मात्र N ची व्हॅल्यू काय करायची, 1 करायची. सो हे काही फॉर्म्युले जे आहेत ते ह्या MCG आणि टॉर्कच्या रिलेशन मध्ये आपल्याला वापरावे लागतात आणि त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स हे सॉल्व्ह करावे लागतात. ओके, समजलं का बघा. सो दिस इज अबाउट द मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर पॉइंट ॲज वेल ॲज द एक्सप्रेशन ऑफ द टॉर्क. कारण हे जे दोन पॉइंट्स आहेत हे एकमेकांशी रिलेटेड आहेत. कारण कुठलीही करंट कॅरिंग कॉइल घ्या तुम्ही, ती जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये असेल तर त्याच्यावरती टॉर्क ऍक्ट होतो,
आणि हेच मग इथं ह्या MCG साठी म्हणजेच मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर साठी वापरलं जातं. आणि ही झाली मग त्याची डायग्राम आणि काही त्याचं जे मॅथमॅटिकल अनालिसिस होतं ते आपण व्यवस्थित बघायचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात आलं? आय होप की हे क्लिअर झालं असेल सगळ्यांना. काही शंका असेल तर डेफिनेटली विचारू शकता. अगदी सोपं आहे. बेसिक कन्सेप्ट जर आपल्याला माहित असेल, बेसिक डेफिनेशन, फोर्स, टॉर्क किंवा डिफ्लेक्शन काय असतं किंवा मॅग्नेटिक फील्ड काय असतं किंवा हे रूल्स जे आहेत डायरेक्शनचे. आता मागाची मी डायग्राम ड्रॉ केली होती, त्याच्यामधला जो फोर्स होता दॅट फोर्स वी कॅन फाइंड आउट विथ द हेल्प ऑफ सिंपल राईट हँड पाम रूल. यानंच काढलं ना फोर्स. सो आपल्याला फोर्सची डायरेक्शन जी आहे ती पाठ करत बसायची गरज नाही की अशी डायग्राम आहे, फोर्स हात आहे. तुम्ही कसंही काढा. मी जर इकडे नॉर्थ दाखवला, इकडे साऊथ दाखवलं, चालू शकतं ना. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन बदलणार आहे. पुन्हा करंट कशाही डायरेक्शनला पाठवा तुम्ही. सो मॅग्नेटिक फील्ड आणि करंट एकमेकांना परपेंडिक्युलर दाखवायचे, फक्त एवढं करायचं. मग डायरेक्शन कुठल्याही असू देत, त्याच्यावरनं सिंपल पाम रूल वापरायचा आणि ज्या साईडला पाम असेल तिथं फोर्स दाखवायचं. सो याच्यावरनं तुम्ही फोर्सची डायरेक्शन डिफाईन करू शकता. सो आपण ते सुद्धा याच्यामध्ये बघितलं. लक्षात आलं? सो दीज आर द पॉइंट्स रिलेटेड टू द MCG अँड टॉर्क. आता आपण याच्यावरचे जे काही क्वेश्चन्स आहेत, जे क्वेश्चन्स ऍक्च्युअल पुन्हा एकदा मी सांगेन की हे JEE मेनचा रेफरन्स किंवा NCERTच्या सिलेबस मधलेच हे क्वेश्चन्स मी घ्यायचा प्रयत्न करतोय. तरी पण हे क्वेश्चन जर व्यवस्थित आपल्याला समजले, याच्या रिलेटेड तुम्हाला अजूनही क्वेश्चन्स मिळतील, तेही क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता, जेणेकरून तुम्हाला CET पॉइंट ऑफ व्ह्यू व्यवस्थित हा टॉपिक करता येईल. ओके, आपण बघूया 1 बाय 1 याच्यामधले पॉइंट्स. सो आता काही बेसिक डेफिनेशन आणि बेसिक पॉइंट्स पुन्हा एकदा तुम्हाला रिवाइज करावे लागतील, कारण याच्या आधी पण आपण जसं सायक्लोट्रॉन असेल किंवा मॅग्नेटिक फोर्स असेल याचे काही क्वेश्चन्स बघितले होते. सो त्याच पद्धतीने तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. सो डायरेक्शनचं कन्सर्न ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. ओके, a coil of 50 tons is situated in a magnetic field 0.25 वेबर पर मीटर स्क्वेअर. आता मॅग्नेटिक फील्ड हे टेस्ला मध्ये पण दिलं जातं आणि वेबर पर मीटर स्क्वेअर मध्ये पण दिलं जातं. तुम्हाला आठवतंय का? बघा, बी ची डेफिनेशन फाय अपॉन ए असते. बी इज इक्वल टू फाय अपॉन ए म्हणजेच वेबर पर मीटर स्क्वेअर असते. So a coil of 50 tons is situated in a magnetic field B is equal to 0.25 Weber per meter square as shown in figure. एक डायग्राम दिलेली आहे. A current of 2 ampere is flowing in the coil. So the torque acting on the coil will be. Torque विचारलेला ऑप्शन्स आहेत 0.15, 0.3, 0.45 आणि 0.6 न्यूटन मीटर पाहिजे ऍक्च्युली त्याचं जे युनिट आहे ते. ओके, सो टॉर्क किती ऍक्ट होतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो डायग्राम काय दिले बघा. मगाशी जशी डायग्राम होती नॉर्थ, साऊथ आणि याच्यामध्ये ती कॉइल आहे लाईक दिस. सो कॉइल मध्ये करंट हा अशा पद्धतीने दिलेला आहे. मगाशी आपण बघितलं तसंच. ही कॉइलची बाजू आहे ती 10 सेंटीमीटर आहे म्हटलं आणि ही कॉइलची जी बाजू आहे ती 12 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर दिलेली आहे आणि मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन. ओके, सो मगाशी जसं आपण यूज केलेलं होतं त्याच पद्धतीनं यूज करावं लागेल. टॉर्क इज इक्वल टू NBIA, बरोबर ना. सो टॉर्कचा फॉर्म्युला तर माहित झाला, फक्त आता इथं फोर्स कुठल्या डायरेक्शनला आहे आपण आधी फाइंड करून घेऊया. सो लाईक दिस, मॅग्नेटिक फील्ड विच इज इन दिस डायरेक्शन अँड द करंट विच इज इन दिस डायरेक्शन फॉर दिस पर्टिक्युलर साइड. ओके, या साइडसाठी. सो या साइडची फोर्स कुठल्या साइडला असेल? आतल्या साइडला असेल. ह्या दोन्ही साइडला फोर्स अप्लाय होईल का? होणार नाहीये, कारण जर याची आणि याची करंटची डायरेक्शन जर बघितली तर ती डायरेक्शन आपल्याला कशी दिसते? पॅरलल दिसते विथ रिस्पेक्ट टू बी बार. म्हणजे बी बार बरोबर त्या डायरेक्शन कशा दिसतात आपल्याला? पॅरलल दिसतात. मग मला सांगा, पॅरलल डायरेक्शन्स असतील तर फोर्स ऍक्ट होतो का? तर होत नाही, कारण तिथं थीटा हा 0 डिग्री किंवा 180 झाला ना. मग साइन फंक्शनच्या नियमानुसार जर थीटा 0 डिग्री किंवा 180 डिग्री असेल तर तिथं साइनची व्हॅल्यू सुद्धा काय होते? 0 होते. कारण आपल्याला टॉर्क मध्ये बघितलं होतं किंवा फोर्स मध्ये बघितलं होतं ना, तर फोर्स मध्ये जी काही साइन फंक्शन होतं ते साइनचं होतं
सो साइन 0 झाला तर सगळंच 0 होणार. त्यामुळं ह्या दोन साईडसाठी कुठलाही फोर्स ऍक्ट होणार नाही. मग राहिले फक्त ह्या दोघांसाठी ना, एक ह्या साईडसाठी आणि एक ह्या साईडसाठी. मग ह्या साईडची आतमध्ये झालं तर ह्या साईडची कुठं बाहेरमध्ये असणार, पण दोघांच्या व्हॅल्यूज कशा असणार आहेत, सेम असणार आहे. सो मॅग्निट्यूड वाईज बोथ फोर्सेस आर सेम. ओके, मग मगाशी आपण फॉर्म्युला काय लिहिला होता, फोर्स इज इक्वल टू BIL साइन थिटा. साइन थिटा तर आता काय 1 करूया आपण, 90 करूया. सो BIL. सो टॉर्क काय करतो आपण, फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, सो आपण लिहूया टॉर्क इज इक्वल टू फोर्स इनटू, म्हणजे फोर्स किती आहे BIL. आता नंबर ऑफ टर्न्स आहेत का, तर आहेत. ओके, सो NBIL इनटू ब्रेड्थ म्हणूया परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो टॉर्क इज इक्वल टू NBIE. सो दिस वॉज द फॉर्म्युला. आपण हा मगाशी पण बघितलेला आहे. ओके, सो टॉर्क इज इक्वल टू NBIA. हे मगाशी रिलेशन बघितलेलं होतं. आता आपण गिवन पॉइंट्स बघूया काय काय आहेत. तर गिवन पॉइंट्स मध्ये पहिल्यांदा कॉइलच्या नंबर ऑफ टर्न्स दिलेला आहे. सो स्मॉल n दिलेला आहे. स्मॉल n किती दिला आहे, 50 दिलेला आहे. देन मॅग्नेटिक फील्ड 0.25 वेबर पर मीटर स्क्वेअर इतकं दिलेलं आहे. आणि करंटची व्हॅल्यू दिलेली आहे I इज इक्वल टू 2 एम्पियर. सो आता लेंथ आणि ब्रेड्थ काढू शकतो आपण. लेंथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर, ब्रेड्थ दिलेली आहे 10 सेंटीमीटर. सो वी हॅव टू फाइंड द टॉर्क. ओके, सो बघा याचा आन्सर आता तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू शकता. मी फक्त व्हॅल्यू पुट करून देतो आणि तुम्हाला आन्सर सांगतो याचं काय ते. बाकी मल्टिप्लिकेशन वगैरे आता तुम्ही करू शकता. सो टॉर्क इज इक्वल टू N. सो N इज 50. आता कन्वर्जन्स कुठं करायचे असतात बघा, हे 12 सेंटीमीटर आहे. सो इट इज 12 इंटू 10⁻² मीटर ॲज वेल ॲज 10 इंटू 10⁻² मीटर. कारण लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार महत्वाचा आहे, कारण एरिया काढायचा ना. सो 50 म्हणजे या नंबर ऑफ टर्न्स, B म्हणजे 0.25, हे काय कन्वर्ट करायची गरज नाही. नेक्स्ट I किती दिलेला आहे, करंट 2 दिलेला आहे, इंटू A एरिया म्हणजे लांबी आणि रुंदीचा गुणाकार. मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. सो 12 इंटू 10⁻² इंटू 10 इंटू 10⁻². मग हे सिंपल सगळं तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. सो टॉर्क इज इक्वल टू समथिंग न्यूटन मीटर. सो आय थिंक 0.3 ऑप्शन इज करेक्ट. आता हे कॅल्क्युलेशन बघा, सिंपल आहे. ती कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करू शकता. पहिल्यांदा 10च्या पॉवर एकत्र करा आणि नंतर हे तुम्ही आन्सर काढू शकता. सो ॲज पर द बुक 0.3 न्यूटन मीटर इज द आन्सर. ओके, सो हे अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागतं, कारण गिवन पॉइंट्स आणि कन्सेप्ट काय आहे याच्यावरती तुम्ही कुठला फॉर्म्युला यूज करायचा हे बघू शकता. सो आपण हे सॉल्व्ह केलं तरी चालेल. ठीक आहे, आपण हे सॉल्व्ह करून बघूया. सोपं वाटतंय. पहिल्यांदा 10च्या पॉवर एकत्र करा. ओके, सो 10⁻². ही कॅल्क्युलेशन तुम्हाला येत आहेत असं मी समजतोय. लॉगॅरिथमिक टेबलचा अभ्यास तुमचा ऑलरेडी झालेला आहे, कारण लॉग टेबल मध्ये हे मल्टिप्लिकेशन कशी करायची ही सगळी तुम्हाला माहित आहे. 10च्या पॉवर्स कशा ऍडजस्ट करायच्या हे सुद्धा तुम्हाला माहित असेल. सो आपण हे लिहू शकतो बघा, इथंच मल्टिप्लिकेशन जर करायचं तर हे 50 आणि हे 2 100 इंटू 0.25 इंटू हे 12 आणि हे जर 10 केलं तर 120 झालं आणि इंटू 10⁻² होणार आहे -4. ओके, 100 म्हणजेच 10⁻². हे मी 0.25 जे आहे ते 25 तयार करतो. सो 25 इंटू पॉइंट राईट साईडला 2 घराणं म्हणजे 10⁻² लिहिलं तरी चालेल. आणि याच्याबद्दल मी पुन्हा 12 लिहितो. सो 12 इंटू 10⁻1 आणि हे 10⁻4. बघा हे एकमेकांना जाईल आणि हे -4 आणि हे 10⁻1 10⁻³ होईल. सो राहिलं फक्त 25 इंटू 12 इंटू 10⁻3. ओके, म्हणजे जवळपास 25 10 250 आणि हे 300 होणार. सो 300 गुणिले 10चा -3. मग हे -3 ऍडजस्ट करा, सध्या पॉईंट इथे आहे ना. सो 1 2 3. सो पॉईंट तुम्ही राईटला घेऊ शकता. सो 0.3 न्यूटन मीटर. सो दिस इज द answer of this particular question. So option is like B option, 0.3 Newton meter.
ओके, न्यूटन मीटर का आलं, कारण टॉर्क म्हणजे काय असतं, फोर्स इंटू डिस्टन्स ना. सो फोर्स हा न्यूटन मध्ये असतो आणि डिस्टन्स हे कशामध्ये असतं, मीटर मध्ये असतं. सो आपण म्हणू शकतो की टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, दॅट इज फोर्स हा न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट हे मीटर झालं. सो दिस इज द क्वेश्चन अँड देअर आन्सर. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण, सेम याच एमसीजी किंवा टॉर्क कन्सेप्ट वरती. ओके, ए स्क्वेअर करंट कॅरिंग लूप, एक स्क्वेअर कॉइल आहे स्क्वेअर शेप मध्ये. ए स्क्वेअर करंट कॅरिंग लूप इज सस्पेंडेड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड acting in the plane of the loop. If the force on the one arm of the loop is F, the net force on the remaining three arms of the loop is. एका आर्म वरती फोर्स आहे F. सो मगाशी आपण बघितले किती फोर्सेस असतात, F F, ठीक आहे. इथे तर काय फोर्सेस 0 असतात. जरी चार आर्मवरचे 4 फोर्सेस आपण धरले तर त्यातले 2 फोर्सेस हे 0 असतात. एक फोर्स हा आतल्या साईडला असतो, एक फोर्स हा बाहेरच्या साईडला असतो. मग सांगितलंय की एका आर्मचा फोर्स F दिलेला आहे, मग म्हणूया की हा F आहे. ओके, तर हा किती असेल किंवा ह्या तिघांचा बॅलन्सिंग फोर्स विचारलेला आहे. मग हे दोघं तर नाही, 0च आहे. मग हा जो राहिला तो याच्या कसा असेल, अपोजिट असेल. मग F च्या अपोजिट कोण असणार आहे तर मायनस F. Okay, so we can define the option B, that is minus F. लक्षात आलं का बघा, कारण 4 आर्म पैकी एका आर्म वरती फोर्स आहे प्लस F, 2 आर्म वरती तर 0 झाला. मग राहिलेल्या आर्म वरती फोर्स किती असणार आहे तर त्या पहिल्याच्या अपोजिट. मग पहिला कसा F म्हणलेला दिलाय ना, हा जर मायनस F दिला तर हा प्लस F म्हणू शकतो आपण, चालेल ना. फक्त इक्वल अँड अपोजिट फोर्सेस 2 सांगायचे आणि राहिलेले जे 2 पॅरलल ब्रांचेस वरचे फोर्सेस आहेत ते 0 आहेत. त्यामुळे ह्या तिघांची जर आपण ऍडिशन केली किंवा तिघांचं जर आपण बॅलन्सिंग फोर्स घेतला तर हे दोघं काही येणारच नाही. मग राहिला पण फक्त हा F, आणि तोही याच्या अपोजिट असेल, म्हणजे कसा असेल, मायनस F असेल. कारण पहिला फोर्स दिलाय तो कसा दिलेला आहे, F दिलेला आहे, म्हणून त्याच्या अपोजिट असलेला फोर्स काय असेल, मायनस F असेल. सो आन्सर B असेल. लक्षात येते. सो द नेट फोर्स ऑन द रिमेनिंग 3 आर्म्स ऑफ द लूप इज मायनस F. समजलं, फोर्सच्या कन्सेप्ट वरती आहे. नेक्स्ट, ए स्ट्रेट वायर ऑफ लेंथ 0.5 मीटर, एक वायरची लेंथ दिलेली आहे, अँड कॅरिंग ए करंट ऑफ 1.2 एम्पियर, 1.2 एम्पियर ही करंटची व्हॅल्यू दिलेली आहे, इज प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन 2 टेस्ला. आता बघा, मी मगाशी म्हटलं की मॅग्नेटिक फील्ड हे आपल्याला टेस्ला मध्ये पण दिलं जातं, ऍज वेल ऍज वेबर पर मीटर स्क्वेअर मध्ये पण दिलं जातं. लक्षात येते, म्हणजे टेस्ला आलं म्हणून कन्फ्युजन नको. बी चं युनिट, दॅट इज मॅग्नेटिक फील्डचं युनिट, हे वेबर पर मीटर स्क्वेअर पण असतं, ऍज वेल ऍज टेस्ला पण असतं. सो इथे टेस्ला दिलेला आहे. द मॅग्नेटिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ वायर, हे तर कंडिशन आहे, ही पाहिजेच कंडिशन दिलेली आहे. सो द फोर्स ऑन द वायर, सो पुन्हा इथं फोर्स फाइंड करायचं. मगाशी आपण कसा टॉर्क फाइंड केला तसा या ठिकाणी फोर्स फाइंड करायचा. सो फोर्सची डेफिनेशन आपण बघितलेली आहे, फोर्स इज इक्वल टू QVB sin थिटा किंवा फोर्स इज इक्वल टू BIL sin थिटा. आता QVB sin थिटाच्या ऐवजी BIL sin थिटा वापरावा लागेल ना, कारण इथं लेंथ दिलेली आहे, मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे, करंट दिलेला आहे. ओके, सो फोर्स इज इक्वल टू BIL sin थिटा म्हणूया. थिटा तर काय परपेंडिक्युलर, सो फोर्स इज इक्वल टू BIL. सो याच्यातले गिवन पॉइंट्स बघा. तिसऱ्या पॉइंट मध्ये लेंथ दिलेली आहे 0.5 मीटर, कन्वर्ट करायची गरज आहे का, काय नाहीये, कारण याचा युनिट काय आहे, मीटर आहे. जर इथं सेंटीमीटर मिलीमीटर असतं तर आपल्याला ते कन्वर्ट करावं लागलं असतं. करंट दिलेला आहे 1.2 एम्पियर, करंट सुद्धा बघा, सगळे युनिट चेक करू शकता. मॅग्नेटिक फील्ड B दिलेला आहे 2 टेस्ला, हे जर गॉस मध्ये असतं तर आपल्याला टेस्ला मध्ये कन्वर्ट करावं लागलं असतं. द मॅग्नेटिक फील्ड इज परपेंडिक्युलर, सो द फोर्स इज इक्वल टू BI. So simple multiplication, 2 into 1.2 into 0.5. So here 2.4 into 0.5
म्हणजे 1.2. सो आन्सर इज 1.2 न्यूटन. सो ऑप्शन्स बघा 2.4 न्यूटन, 1.2 न्यूटन, 3 न्यूटन आणि 2 न्यूटन. सो वी कॅन डिफाइन द आन्सर इज 1.2 न्यूटन. सिंपल आहे. फोर्स इज इक्वल टू BIL साइन थिटा. इथं फक्त आता बघा इथं कधी कधी थिटाची व्हॅल्यू बदलू शकणार आहे. म्हणजे कधी 0 पण होईल, कधी 180 पण होईल. आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू माहिती आहे, परपेंडिक्युलर 90 असते किंवा 270 असते. पण याच्या व्यतिरिक्त थिटा सुद्धा इथे इंट्रोड्यूस होऊ शकतो. सो थिटा जर इंट्रोड्यूस झाला तर त्याला इग्नोर करायचा नाही. त्याला इथं साइन थिटा मल्टिप्लाय करायचं, BIL साइन थिटा. कारण त्या थिटावरती डिपेंड आहे फोर्स किती आहे. फोर्स असं साइन 30 पण होऊ शकतं ना. सो फोर्सची व्हॅल्यू थोडी कमी जास्त होऊ शकते ना. सो फोर्स हा त्या थिटावरती पण डिपेंड आहे. पण मॅक्सिमम फोर्स हा कधी असतो तर परपेंडिक्युलर. मग तिथला साइन थिटा आपण घालवतो, त्याची व्हॅल्यू 1 करतो. म्हणून आपण इथं साइन थिटा घेतलेला नाही. पण काही केसेसमध्ये, काही MCQs किंवा काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स मध्ये आपल्याला अँगल दिला जातो. मग आपण अँगलकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण F इज इक्वल टू BIL साइन थिटा. आपल्याला अँगल तिथे इंट्रोड्यूस केलाच पाहिजे. सो आन्सर इज 1.2. नेक्स्ट, the current carrying loop inside the magnetic field rotates due to the current carrying loop किंवा current carrying coil जी आहे ती का रोटेट होते. तर का तर त्याच्यावरती टॉर्क ऍक्ट होतो ना. ऍज वेल एज टॉर्क ऍक्ट होतो म्हणा किंवा इक्वल अँड अपोजिट फोर्स ऍक्ट होतात असं म्हणूया. सो आपण काय म्हणू शकतो की टॉर्क ऍक्टिंग ऑन द कॉइल. सो ऑप्शन बी म्हणू शकतो की टॉर्क ऍक्टिंग ऑन द कॉइल अँड ड्यू टू द टॉर्क द कॉइल कॅन बी रोटेट. कॉइल डिफ्लेक्ट होते ना कुणामुळं, तर त्या टॉर्कमुळं रोटेट होते. नेक्स्ट, इफ वी इन्क्रीज द नंबर ऑफ लूप्स, ओके, सो द टर्निंग इफेक्ट वुड ऑन करंट कॅरिंग कॉइल. इफ वी इन्क्रीज नंबर ऑफ लूप्स किंवा आपण नंबर ऑफ टर्न्स याला म्हणू शकतो. वायरचे लूपिंग जर वाढवलं वायरचं म्हणजे नंबर ऑफ टर्न्स वाढल्यासारखे ना. मग आपण मगाशी लिहिलं होतं की F इज इक्वल टू BIL साइन थिटा. पण मॅग्नेट्यूड व्हॅल्यू काय, F इज इक्वल टू BIL म्हणजेच F इज इक्वल टू NBIL किंवा टॉर्क इज इक्वल टू NBIA असं लिहिलं होतं, बरोबर. सो नंबर ऑफ टर्न्स वरती किंवा नंबर ऑफ लूप्स वरती तिथं डिपेंड आहे की टॉर्क किती असेल, फोर्स किती असेल, तर तो वाढू शकतो. मग टर्निंग इफेक्ट टर्न होते ना, कॉइल टर्न होते. सो कॉइल टर्न होण्याची जी प्रोसेस आहे ती सुद्धा वाढणार आहे ना. सो याला टर्निंग इफेक्ट असं म्हटलं जातं. बघा, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असा एक टॉपिक आहे. म्हणजे हा ऍक्च्युअली टॉपिक तोच आहे. याला टर्निंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे जी कॉइल आहे ती टर्न होणार आहे म्हणून त्याला टर्निंग इफेक्ट असं म्हटलं जातं. त्यामुळे नावामध्ये कन्फ्युजन नको. टर्निंग इफेक्ट म्हणजे कॉइल रोटेट होणे. आणि कॉइल रोटेट कधी होते तर नंबर ऑफ टर्न्स वाढल्या, मॅग्नेटिक फील्ड वाढलं, करंट वाढला, लेंथ, ब्रेथ किंवा एरिया वाढला तर काय होती, जास्त ती टर्न होण्याचे चान्सेस तिथे असतात. सो टर्निंग इफेक्ट कॅन बी increases. So option A is correct for this question. Next, a current carrying closed loop of an irregular shape lying in more than one plane when placed in uniform magnetic field, the force acting on it 0. आठवतंय का बघा, इंटिग्रेशन ऑफ DL आपण 0 केलं होतं. कशासाठी, क्लोज्ड लूप साठी. इरेग्युलर शेपची एक वायर घेतली होती आणि त्याच्यामध्ये जर क्लोज्ड लूप कन्सिडर केला तर क्लोज्ड लूप साठी इंटिग्रेशन DL काय घेतलं होतं आपण, 0 घेतलं होतं. मग फोर्सची व्हॅल्यू काय असते, F इज इक्वल टू I इंटिग्रेशन DL बार क्रॉस B बार आलं होतं, आठवतंय. सो त्यातला इंटिग्रेशन DL बार जर 0 असेल तर टोटल फोर्स व्हॅल्यू काय होणार आहे, 0 होणार आहे. सो तिथे ऍक्ट होणारा जो फोर्स असेल तो 0 असेल. आपण एक एक्सप्रेशन पण ह्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. सो इंटिग्रेशन DL ची व्हॅल्यू 0 असेल क्लोज लूपला तर आपल्याला फोर्स सुद्धा किती मिळेल, 0 मिळेल. सो आन्सर पण काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. सो ऑप्शन बी 0. नेक्स्ट, ए करंट लूप प्लेस्ड इन नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस. आता नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणलेलं आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे तिथं, फक्त ते नॉन युनिफॉर्म नाहीये. बरं, मॅग्नेटिक फील्ड जरी नॉन युनिफॉर्म नसेल तरी सुद्धा तिथं काय ऍक्ट होऊ शकतो, फोर्स ऍक्ट होऊ शकतो किंवा टॉर्क ऍक्ट होऊ शकतो त्या कॉइल वरती किंवा तो मुव्हिंग चार्ज असेल तरी. सो ऑप्शन डी असेल, ए फोर्स ऍज वेल ऍज किंवा ए फोर्स अँड ए टॉर्क एक्सपिरियन्सेस ऑन ए कॉइल किंवा करंट लूप. ओके, सो ऑप्शन डी इज करेक्ट फॉर दिस. नेक्स्ट, ए कंडक्टिंग सर्क्युलर लूप, पुन्हा लूप आला बघा, ऑफ रेडियस स्मॉल r कॅरीज ए कॉन्स्टंट करंट आहे. त्याच्यामध्ये करंट आहे फ्लो होतोय, फुल स्टॉप.
इट इज प्लेस्ड इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी कॉमा सच दॅट बी इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लूप सो द मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन द लूप इज. पुन्हा इथं एक सर्क्युलर लूप आलेला आहे. ओके, सो सर्क्युलर लूप आल्यामुळे पुन्हा इंटिग्रेशन डीएल ची कन्सेप्ट जी होती ती 0 म्हटलं होतं आपण. सो फोर्स याच्यावरचा सुद्धा पुन्हा कसा असेल 0 असेल. सो ऑप्शन सी आहे बघा. सो नेट फोर्स ऑन द करंट कॅरिंग क्लोज लूप इज ऑलवेज 0 इफ इट इज प्लेस्ड इन अ uniform magnetic field. So here no any force act on the circular coil, so the answer is 0 we can say that. Okay, next, a current carrying loop is placed in a uniform magnetic field full stop, so the torque acting on it does not depend upon. तर टॉर्क हा कशा कशावरती डिपेंड नाही असं इथं विचारलेलं आहे बघा. काय म्हटलं, एक करंट कॅरिंग लूप इज प्लेस्ड इन ए मॅग्नेटिक फील्ड. पुन्हा करंट कॅरिंग लूप आहे. फक्त आता हा सर्क्युलर आहे का नाहीये, सर्क्युलर वगैरे सांगितलेलं नाही. फक्त करंट कॅरिंग लूप एक वायर म्हणलेला आहे. ही वायर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेली आहे. तर या वायरवरती काय ऍक्ट होणार आहे, टॉर्क ऍक्ट होणार आहे. मग हा टॉर्क किती ऍक्ट होतो किंवा हा टॉर्क ऍक्ट झालेला आहे तो कशावरती डिपेंड नाही असं म्हणलेलं आहे. तर पहिला ऑप्शन एरिया, एरियावर डिपेंड आहे का, येस एरियावरती डिपेंड आहे. दुसरा ऑप्शन व्हॅल्यू ऑफ करंट, करंट वरती डिपेंड आहे का, येस करंट वरती डिपेंड आहे. तिसरा मॅग्नेटिक फील्ड वरती डिपेंड आहे का, येस मॅग्नेटिक फील्ड वरती डिपेंड आहे. मग अशी लिहिलं ना आपण टॉर्क इज इक्वल टू NBIA. सो ह्या सगळ्या व्हॅल्यू वरती टॉर्क डिपेंड आहे. मग विचारलंय की कशावर डिपेंड नाहीये, तर ह्या तिघांवरती तर होऊ शकत नाही ना. सो ऑप्शन नन ऑफ दिस, याच्यामध्ये कुठलाच ऑप्शन असा नाहीये, म्हणजे ऑप्शन नाहीये की याच्यावरती टॉर्क डिपेंड नाही. ह्या सगळ्या ऑप्शन्स वरती टॉर्क हा डिपेंड आहे, म्हणून ऑप्शन काय असेल, none of this. So our answer D is correct for this particular question. लक्षात येते. अजून एक बघूया. In a moving coil galvanometer the deflection phi म्हणलेले, ऍक्च्युअली ते थीटा पाहिजे, deflection theta on the scale by a pointer attached to the spring is. मगाशी आपण बघितलं बघा NBIA is equal to K into theta. बघा काय बघितलं, NBIA is equal to K into theta. सो आपल्याला थीटा काढायचा ना याच्यामधला. बघा मगाचं रिलेशन आठवतंय का बघा, डिफ्लेक्टिंग टॉर्क टो डी म्हणतो होतो आपण इज इक्वल टू कंट्रोलिंग टॉर्क म्हणतो होतो ना. डिफ्लेक्टिंग टॉर्क काय काढला होता NBIA आणि कंट्रोलिंग टॉर्क आपण K into थीटा म्हणतो ना. ओके, कंट्रोलिंग टॉर्क हा अँगल ऑफ डिफ्लेक्शन वरती डिपेंड आहे. सो याच्यावर थीटाची व्हॅल्यू काय असणार आहे, NBIA अपॉन K. चालेल, म्हणजे आपण असंही काढलं होतं NBA अपॉन K. जेवढं कॉन्स्टंट आहे तेवढं बाजूला घेऊया आणि I. सो आपण थीटा इज इक्वल टू किती म्हणू शकतो, NBA अपॉन K इंटू I. सो ऑप्शन सांगू शकता याच्यामधला. सो NAB अपॉन K इंटू I म्हणलेलं आहे बघा. सी ऑप्शन जर आपण बघितला तर सी ऑप्शन मध्ये आपण सांगू शकतो की NAB अपॉन K इंटू I. फक्त तिथे कॅपिटल N म्हणलेलं आहे, आपण इथं स्मॉल n म्हणलं होतं. बट इट इज नंबर ऑफ टर्न्स, दॅट इज N इज नंबर ऑफ टर्न्स, B इज मॅग्नेटिक फील्ड, A एरिया. या केलं नाव काय दिलं होतं आपण, ट्विस्ट कॉन्स्टंट म्हणलं होतं. टॉर्शनल कॉन्स्टंट सुद्धा त्याला म्हणतात बघा. ठीक आहे, सो तो कंट्रोलिंग टॉर्क जेव्हा ऍक्ट होतो तेव्हाचा कॉन्स्टंट आहे हा K. सो थीटा आणि I मध्ये हे रिलेशन मगाशी लिहिलं होतं आणि आता हे आपल्याला क्वेश्चन मध्ये आलेलं आहे. सो ऑप्शन इज C करेक्ट फॉर दिस पर्टिक्युलर question. Okay, so these are some basic and some important questions related to the torque and MCG. बघा टॉर्क आणि MCG हे दोनच पॉइंट आपण आज बघितलेले आहेत आणि त्याच्यावरचे काही न्यूमेरिकल्स, याच्यावरचे जे बुक मधले क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा क्वेश्चन्स अगदी इंटरेस्टिंग आहेत, कन्सेप्च्युअल आहेत. फक्त तुम्हाला कन्सेप्ट आणि फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काही थिओरिटिकल पाठांतर करत बसायची गरज नाही, कारण सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण बघितलं तर कन्सेप्ट इज इम्पॉर्टंट and conceptual things are important. Then we have to remember the formulas or the basic formulas, that is torque, force. जे बेसिक फॉर्म्युले इलेव्हन्थला झालेले असतात तेच आपल्याला इथं पुन्हा यूज होतात. त्यामुळे ह्याच्यामध्ये पाठांतर करत बसायचं नाहीये, त्याच्यामध्ये तेवढा वेळ घालवायचा नाहीये. जो काही वेळ असेल तो कन्सेप्च्युअल फॉर्म्युलेज, कन्सेप्च्युअल डायग्राम्स किंवा काही रूल्स, काही लॉज असतील याच्यामध्ये वेळ घालवायचा, जेणेकरून आपल्याला हे सॉल्व्ह जास्त प्रमाणात होऊ शकतं. लक्षात आलं. आय होप की तुम्हाला टॉर्कची आणि एमसीजीची थेरी व्यवस्थित क्लिअर झाली असेल. याच्यामध्ये अजून खरं तर व्होल्ट मीटर, ॲमीटर, ॲक्युरसी, सेन्सिटिव्हिटी खूप इंटरेस्टिंग पॉईंट्स होते लास्ट सिलेबसला,
पण यावेळेस फक्त MCGचा पॉईंट दिलेला आहे. हे सगळं मागच्या वेळेला एकत्रच पॉईंट होता, त्यामुळे शिकायला सुद्धा तेवढीच, शिकवायला पण तेवढीच मजा यायची. आता थोडंसं सिलेबसचं स्ट्रक्चर तुम्ही बघताय की बदललेलं आहे, पण आपल्याला सिलेबस प्रमाणे जायला पाहिजे, कारण तुम्हाला या सिलेबसच्या बेसवरती सीईटीची एक्झाम फेस करायची आहे किंवा सीईटीचे क्वेश्चन्स तुम्हाला फेस करायचे आहेत. ओके, आय होप की हे समजलं असेल. काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. आपण पुढच्या लेक्चरला मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंटचा पुढचा पॉईंट घेऊन येऊया. पुढे अजून बरंच बायट सवर्स असेल किंवा एम्पियर्स लॉ असेल, अजून इंटरेस्टिंग पॉईंट आहेत. सो स्टेप बाय स्टेप आपण बघूया. सो मागची लेक्चर्स हे आजचे लेक्चर्स व्यवस्थित अभ्यास करा. काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच.